नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता टॉवेल तर सर्वच जण वापरतात, परंतु टॉवेल वापरल्यानंतर काही दिवसानंतर तो अशा पद्धतीने खराब होतो. आता माझ्याकडे देखील असा फाटलेला टॉवेल होता. तुमच्याकडे देखील जर असे टॉवेल असतील आणि तुम्ही ते टाकून देत असाल तर बिलकुल त्याला टाकून देऊ नका, कारण आपण या फाटलेल्या टॉवेलपासून अतिशय सुंदर अशी एक वस्तू मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, जिचा की बनवल्यानंतर तुमचा देखील विश्वास बसणार नाही. आता तुमच्याकडे टॉवेल नसेल तर असे पेटीकोट जरी असेल तरी देखील तुम्ही त्या पेटीकोटचा देखील सेम अशाच पद्धतीने या ठिकाणी वापर करू शकतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता या ठिकाणी आपण टॉवेलचा यूज तर बघणारच आहोत, पण त्याचबरोबर मी तुमच्यासोबत अजून एक गोष्ट या ठिकाणी शेअर करते आहे. बघू शकतात आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात आणि अशा साड्या ठेवायच्या कुठे? प्रत्येक साडीला वेगवेगळं कवर घ्यायला गेलं की खूप सर्व पैसे आपल्याला मोजावे लागतात, परंतु आपण अगदी घरच्या घरीच या साड्या ठेवण्यासाठीचं अगदी सुंदर आणि 0 रुपयामध्ये कवर कसं तयार करायचं ते देखील मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तुमच्याकडे देखील जर अशा हेवी साड्या असेल तर प्लीज त्या असंच ठेवू नका. तुम्ही जर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये यूज केल्या तर नक्कीच तुमची या ठिकाणी पैशाची खूप जास्त बचत होऊ शकते. बघू शकतात माझ्याकडे असाच लहान मुलाचा शर्ट होता, जो की त्याला आता येत नाही आणि तो असाच घरामध्ये पडून होता. तर म्हटलं की चला त्याचा काहीतरी यूज करूया. बघू शकतात मी या ठिकाणी एक हँगर घेतलेला आहे आणि ज्या शर्टच्या ज्या स्लीव्ज आहे त्या शर्टच्या स्लीव्जमध्ये हे हँगर जे आहे व्यवस्थित अडकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हा जो हँगरचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी साडी देखील अशा प्रकारे अडकून घ्यायची आहे. तुमच्याकडे कितीही काठापदराची हेवी किंवा डिझायनर साडी असेल, कुठलीही साडी तुम्ही या ठिकाणी यामध्ये ठेवू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. अशा प्रकारे आपल्याला या हँगरमध्ये ही साडी जी आहे हेवी असल्यामुळे ती मला व्यवस्थित अडकवता येत नाही आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हळूवार तिची घडी देखील आपल्याला व्यवस्थित तशीच ठेवायची आहे. घडी देखील मोडली नाही पाहिजे, जेणेकरून आपली जी साडी आहे व्यवस्थित बसेल. आणि अशा प्रकारे आपल्याला ही साडी यामध्ये अडकून घेतल्यानंतर आता जो शर्ट आपण या हँगरला घातलेला होता त्याचे जे बटन्स आहे ते देखील आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. आता कुणाचा विश्वास देखील बसणार नाही की तुम्ही यामध्ये काय ठेवलेलं आहे. बघू शकता तुमचा देखील विश्वास बसणार नाही की अगदी जुना शर्ट, जो की लहान मुलाचा शर्ट आपण या ठिकाणी टाकून देणार होतो, त्या शर्टपासूनच अतिशय सुंदर आणि छान असं साडी ठेवण्यासाठीचं कवर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता तुम्ही हे हँगर कुठे देखील अडकवलं तरीही तुमची साडी बिलकुल खराब होणार नाही, कारण जो शर्ट आहे तो जाडसर आहे आणि त्यामधून बिलकुल या ठिकाणी धूळ वगैरे आतमध्ये जाणार नाही. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. भरपूर अशी पैशाची जर तुम्हाला बचत करायची असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे पैशाची बचत करणारे खूप सर्व व्हिडिओ नेहमी घेऊन येत असते. आणि हो, त्यानंतरच आपलं दुसरं या ठिकाणी टिप्स आहे ती म्हणजे आता ह्या टॉवेलसाठी. आता टॉवेल खराब झाले की आपण टाकून देतो, परंतु याला बिलकुल टाकून देऊ नका. अशा प्रकारे माझ्या घरात देखील एक खराब झालेला टॉवेल होता, ज्याची की मी तुम्हाला या ठिकाणी अगदी 0 रुपयामध्ये ना शिवणे किंवा न कट करणे, कुठलेही आपल्याला या ठिकाणी शिवायचं किंवा कापायचं नाही आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. अशा प्रकारे आपल्याला या टॉवेलचा गोल आकार बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर माझ्याकडे असाच एक ब्लाऊज पीस पडलेला होता, जो की बघू शकतात खराब आहे, मी शिवणार देखील नव्हते आणि असंच ब्लाऊज पीस मी या ठिकाणी घेत आहे. तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही जुनी ओढणी जरी घेतली तरीही चालेल आणि त्याचा जो सेंटर आहे त्या सेंटरवरती मी हा टॉवेल या ठिकाणी ठेवलेला आहे. आता बघू शकतात ज्या टॉवेलचा जो सेंटर होता तो मी त्या सेंटरमधून या ठिकाणी ब्लाऊज पीसचा अगदी छोटासा भाग या ठिकाणी वरती ओढून घेतलेला आहे. त्यानंतर आता हा उरलेला जो ब्लाऊज पीसचा जो भाग आहे तो देखील अशा प्रकारे एकाच ठिकाणी अशा गोळा करून घेत आहे. आता तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित समजतील आणि तुमची या ठिकाणी भरपूर अशी पैशाची बचत देखील या ठिकाणी होईल. त्यामुळे व्हिडिओला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा. बघू शकतात अशा प्रकारे हा उरलेला भाग देखील मी एका ठिकाणी असा गोळा करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी कुठलंही काहीच मटेरियल लागणार नाही आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला एक रबर बँडची गरज आहे. आता मी या ठिकाणी जे हेअरसाठी आपण रबर बँड वापरतो ते मी रबर बँड या ठिकाणी वापरत आहे, जेणेकरून आपल्याला पॅक रबर बँड याला लावायचा आहे, जेणेकरून हा जो पाठीमागचा जो भाग आहे व्यवस्थित पॅक राहील, निघणार नाही. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला
यापैकी कुठली ट्रिक जास्त आवडली ते देखील कमेंट्स करायला सांगायला विसरू नका. बघू शकता तशा प्रकारे या ठिकाणी मी पूर्ण जे रबर बँड आहे अगदी पॅक या ठिकाणी लावलेला आहे आणि हा खालचा रबर बँड लावलेला जो भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला वरती ओढून घ्यायचा आहे. हाताच्या मदतीने हळूवारपणे या ठिकाणी वरती खेचायचं आहे आणि बघू शकतात अगदी छोटंसं असं छान आणि सुंदर कुशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्ही याला ॲज अ पिलो म्हणून देखील वापरू शकतात किंवा सोफ्यावर देखील तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे कार असेल तर कारच्या सीटवरती देखील तुम्ही याला डेकोरेटसाठी ठेवू शकता. आय होप की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.